एक मुद्दा मांडू तुमच्या पुढे। मोठी माणसं वैभवजी कदम एखाद्या वेळेस पैसे देत असतील, पण मोठ्या माणसानं दिलेली पैसे पचण्यासाठी गरिबाचे आशीर्वाद लागत असतात। पहा तुकोबारायची ख्याती, मोठी मोठी दिग्गज माणसं त्या काळातली 400 500 600 एकरवाली माणसं तुकोबारायला वाटे लावण्याकरता येतं। एक सर्वसामान्य ब्राह्मणाची बाई, जात काय वारकरी संप्रदायात जातीचा संबंध नाही, पण ती माऊली ब्राह्मण होती, साध्या घरात राहणारी। एका माणसाची एवढी मोठी माडी होती, एवढी मोठी माडी, जोडणी त्याच्यावर माडी, आणि ह्या बाईचं जिकून झोपडं का तिकूनच त्या माडीचा वरचा शहाडा, आपण त्याला जिना म्हणतो, पूर्वीच्या काळातला तो शहाडा त्याच बाजूने होता। दर्शन घेतलं तुकोबारायचं, काय त्यांचा महिमा सांगतोय। दर्शन घेतलं, तुकोबाराय वाकले, वयस्कर स्त्री होती। माय माय काय काम आहे माय? काही नाही महाराज, माझी अशी इच्छा आहे की माझ्याकडे तुम्ही जेवायला यावं। तिचीच पंचायत नाना खाची, तिचीच पंचायत, गरीब बाई होती, गरीब। पण तुकोबारायला सांगितलं, महाराज तुम्ही माझ्याकडे जेवायला यावं अशी माझी इच्छा आहे, मी एकटा येऊ? नाही, फार दिवस झालं काही ब्राह्मण जेवू घालण्याची इच्छा आहे, 5-10 ब्राह्मण असावे आणि तुम्ही त्यांच्यासोबत जेवायला यावं। तुम्ही जर आले तर मी त्यांना जेवायला सांगते। वाक्य किती गोडे, लक्षात ठेवा। बाईनं सांगितलं, महाराज तुम्ही जर मला होकार दिला, माझ्या झोपड्यात जर तुम्ही जेवायला येणार आहात असं जर तुम्ही म्हणाले मी येतो म्हणून, तर मग मात्र मी त्या 5-4 ब्राह्मणांना जेवायला सांगते। विठाला विठाला, त्यांनी भाव लक्षात घेतला त्या म्हातारीचा, ते चेहरा पाहिला, त्या अंगावरचं लुगडं पाहिलं, ती परिस्थिती लक्षात आली की बाई गरीब असावी। कुठं घर आहे माय? तिथूनच दाखिलं, ते झोपडं माझं आहे त्या माडीच्या बाजूला, ते माझं आहे झोपडं। वा, येतो माय, कधी येऊ? मी निरोप देते, मग या। निरोप का द्यायचा होता? कारण 10-15 माणसं जेवाय पुरता शिदा जमा करायचा होता। संत कविराज महिपती महाराज वर्णन करतात, त्या बाईनं मजुरी केली। वाक्य मोठ्या लोकांचं ग्राह्य असते। मी जर म्हणलं असतं त्या बाईनं मजुरी केली तर लोकांनी मानलं नसतं। महिपती महाराज सांगतात। कोण महिपती महाराज? महिपती महाराज पांडुरंगाच्या वारीला चालले, विटेवरच्या मालकाच्या वारीला चालले, शेवटचा काळ होता, चालता येत नव्हतं म्हणून घोड्यावर बसून चालले, तर घोड्याहून निष्ठले आणि पाय मोडल्या गेले। धाकट्या वारीला विटेवरचे मालक महिपती महाराजांच्या भेटीला तिथे येतात, त्या व्यक्तीचं नाव आहे महिपती, आणि ते म्हणतात त्या बाईनं मजुरी केली। गिरगावकर नाही, मजुरी केली। 5-10 लोकांपुरता सीधा तयार झाला, निरोप दिला एका वारकऱ्याकडे, गावातल्या तुकाराम महाराजांना सांगा तुकोबारायांना की आता तुम्ही जेवायला या म्हणे। आले संध्याकाळी तुकोबाराय जेवायला आले, संध्याकाळी त्या गावात मुक्कामी आले। रात्री इतका पाऊस झाला, आणि ज्याच्या घराशेजारी ह्या म्हातारीचं झोपडे, त्या बाजूची एकीकडची भिंत धाड 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 कोसळून गेली। जिथं झोपडे तितकी भिंत लटकली, दगडाची भिंत, पाषाणाची भिंत लटकली। म्हातारीनं सगळा शिदा जमा केला। तुकाराम महाराज येणार आहे त्याच्याकरता आदल्या दिवशी काय जेवढी जवळची ब्राह्मण असतील 5-10 तेवढ्यांना आमंत्रण दिलं त्या म्हातारीनं।
4-2 जवळची माणसं आली, पाहतात तर भिंत लटकलेली आहे, वापस गेली. तुकोबारायने एक जणाला विचारलं, का जाता वापस? काय म्हणे, जेवायला सांगितलंय तुम्हाला आम्हाला, आणि ही भिंत आता लटकली, ही जर आपल्या अंगावर पडली तर आपलं जेवण नाही. आजच्या तिथीला पुढच्या वर्षी आपलं श्राद्ध करावं लागेल, आणि कशाला खायचं हिच्या घरी, कशाला थांबायचं? काय आपल्या घरच्या भाकरी उडाल्यात का? तुकाराम महाराज म्हणले, भिंत जरी लटकली असली तरी स्वयंपाक तर म्हातारी मधात करायच लागली, करू लागली, ती मधात स्वयंपाक करू लागली. म्हातारीला या गोष्टीचं काही भान नाही. ती इतकी आनंदी होती, इतकी आनंदी होती की माझ्याकडं तुकोबाराय जेवायला यायलेत, आणि त्या निमित्तानं माझ्याकडं 5-10 ब्राह्मण जेवायला येतात. याचा आनंद तिचा आकाशात मावत नव्हता. त्याच्यामुळं तिला ते काही वाटतच नव्हतं. आता ही भिंत काय लटकली का, ही पडेल का, मी मरेल का, हे लोक आपल्याकडे कसे येतील? स्वयंपाक आटपला तिचा. मंदिराकडे आली, पण ते तुकोबारायनं थांबवल्यामुळं सगळी ती ब्राह्मण मंदिरात थांबलेली होती. आणि तिथे आल्याच्या नंतर गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी सांगितलं, बाई आता तुम्ही एक काम करा, हा स्वयंपाक लवकर बाहेर काढा, आपण मंदिरामध्ये पंगती बसू. तिच्या घरात एक छोटंसं देवघर होतं. त्या म्हातारीनं सांगितलं, ऐका ना, मी कुलदैवताला नाही उठवीत, माझ्या कुलदैवताच्या पुढे हे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय जेवावे असा माझा निष्ठेचा भाव आहे, आणि ते जर माझ्या नशिबात नसेल तर हे शक्य होणार नाही. तुकोबारायनं सांगितलं, अगं आजीबाई तू काही घाबरू नकोस, मंदिरात नाही, आम्ही तुझ्या घरीच येऊ. तुकोबाराय मंदिरामध्ये इना अडकवला, पडशी अडकवली, आणि त्या म्हातारीच्या झोपड्याकडे तुकोबाराय निघाले. तुकोबारायांना वाटत होतं मालकांना देहूतल्या ही पाठीमागची सगळी माणसं आपल्या मागे येतील. पोतड्याची चवाळे आसनपट्ट्या केलेल्या होत्या, सगळ्यांना एक पोतऱ्याच्या बोंद्र्याच्या आसनपट्ट्या बसायला टाकल्या होत्या. 1-2 उदबत्त्या लावलेल्या होत्या, पात्र टाकलेली होती, केळीची पात्र. अधिक मासामध्ये केळीच्या पात्रावर आणि पळसाच्या पानाच्या पंत्रावळीवर जेवलं पाहिजे. पुण्य किती लागल हा भाग सोडून द्या, आयुर्वेद सांगते. पळसाच्या पानावर जेवल्याच्या नंतर गरम भात त्याच्यावर पडला, गरम पोळी त्याच्यावर पडली, वरणाचा गरम द्रोण त्याच्यावर जर टेकल्या गेला तर पळसाचं पान काळपट पडत असते, आणि त्याच्या शिरातला जो रस असतो का तो अन्नात उतरत असतो, आणि अन्नात तो रस उतरल्याच्या नंतर पोटातले 19,000 नाहीसे होतात. पलशास पात्रेषु भोक्तव्या अन्नपूर्णास्ततेवचम उदर शूळ निवारण हितार्थायाम नैवम गिरगावकर लिखितम. हे काय गिरगावकरांना लिहिलं नाही. म्हणून माऊली जुनी माणसं वेडी नव्हती. काही पंगत असेल, काही असेल, लग्न कार्य असेल तर 8-8 दिवसानं पळसाच्या पानाच्या पंत्रावळ्या लावायला भावकीची ज्येष्ठ माणसं येत होती. म्हणून अधिक मासामध्ये, श्रावण मासामध्ये, मार्गशीर्ष महिन्यामध्ये केळीच्या आणि पळसाच्या पानाच्या पंत्रावळी जेवल्यावर अधिक पुण्य लाभत असतं. हा धर्मसिद्धांत पुराणात आला. चला, त्याच्या अजून काही बऱ्याच गोष्टी आहेत, पण मला हे मांडायचं आहे. तुकोबाराय मध्ये गेले, बसले, निमस्ती काढली. मधात झोपडं होतं कुठंतरी, एका काडीला ती निमस्ती अडकवली, पाय धुवून तिथे बसले, आणि आवाज दिला, अरे ब्राह्मण बोलवा मंदिरातले. बाहेर उभे, भिंत लटकलेली आहे, चळचळ का पाहिले. तुकोबारायला नाही मनात भीती वाटती, आणि मध्ये जावं तर मरणाची शक्यता. आणि पाऊस नेमकाच सुरू झाला, आता जसा सुरू झाला तसा. सगळ्याच्या लक्षात आलं, खड्यान खडा निष्ठाला, आणि या सगळ्या मोठमोठ्याल्या शिळा फाडी आपल्या अंगावर पडणार, आपण मरून जाणार. तुकोबारायने सांगितलं, अरे काय काळजी करता रे,
अरे आपला जर काल संपला असेल, आयुष्य संपला असेल, तर आपण पलंगावर सुद्धा मरू, गादीवर सुद्धा मरू, गाडीत सुद्धा मरू, बंगल्यात सुद्धा मरू. आयुष्य संपलं की सगळं संपलं. यारे तुम्ही आहे विटेवरचा मालक येत नव्हते. तुकोबारायांनी आग्रह केला, त्यावेळेला सगळी जण मध्ये आली. म्हातारीने विचारलं, आमंत्रण दिलं त्यावेळेला तुम्ही सर्वजण हो म्हणालात, आणि आता आलात सुद्धा आणि घरात का येत नव्हतात? त्याच्यातला एक जवळचा नातेवाईक होता म्हातारीचा. त्या नातेवाईकानं सांगितलं, आजीबाई मधात न येण्याचं एकमेव कारण जरा तुमच्या झोपड्याच्या बाहेर जाऊन पाहता का? म्हातारीनं झोपड्याच्या बाहेर येऊन बघितलं तर भिंत लटकलेली होती, तिची पूर्णी निष्ठून गेलेली होती. जिंच्या पॅन्टीवाल्याला पूर्णी कळायची नाही, जुन्या लोकांना कळती, मध्ये भरलेली पूर्णी ती निसटलेली होती. म्हातारी मधात आली आणि तुकोबाराच्या पायावर डोकं ठेवलं. महाराज, नियम नाही सिद्धीस गेला तरी चालेल, माझ्या घरी अन्नदान नाही झालं तरी चालेल, पण माझ्या घरात वारकरी आणि ब्राह्मण याची हत्या होऊ नये. अन्नदान न झाल्याचं पाप लागलं तरी चालेल, पण माझ्या घरात तुम्हा कोणाला विजा होता कामा नये. तुकोबारायाने खांद्यावरच्या उपारण्याने म्हातारीचे डोळे पुसले, सांगितलं, बाई मा हेटेवरचा मालक आहे, तू काही काळजी करू नकोस, वाढ स्वयंपाक. वाढला, पंगती झाल्या. काय श्लोक असतील तिथं, आपण पंक्तीत म्हणतो असे श्लोक असतील का ते? लाल दोऱ्याचं काढीन पाणी, तुला टांगीन बेंडकुळी वाणी. असे श्लोक म्हणणाऱ्याला यम इतका हानीन, इतका हानीन, इतका हानीन की इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. त्या बापाची जहागिरी आहे का सुंबळ्या काही श्लोक म्हणतो? अलकाटा मूर्खा, काही श्लोक नाही म्हणायला पाहिजे. राम लक्ष्मण हे दोघे बंधू, जेवाया बसले दही भात लिंबू. किती नालायकपण आहे. दही भात खात असते, पण दही आणि भात याच्यावर लिंबू, धोत्रावर इन केल्यासारखं होईन ना हे. किती मूर्खपणा आहे श्लोक म्हणणाऱ्याचा. जेवाया बसले दही भात लिंबू, इथपर्यंत जाऊ द्या, आकलीचा कांदा त्याचा घसरला असेल, पण त्याच्या पुढचं वाक्य किती घाण आहे बघा. जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. हलकटपणा किती आहे बघा. राम आणि लक्ष्मण, राम आहे पंढरपुरातले मालक आणि लक्ष्मण कोण आहेत? शेष. शेष आहेत शेष. मग शेष कोणाचा बॉस आहे? सगळ्या नागायचा सरपायचा बॉस आहे. आणि मग सगळ्या सरपायचा बॉस शेष, आणि त्याच्या ताटात उंदरानं लगी करायला काय त्याची माय येली? हाय का उंदराची हिम्मत? हे श्लोक म्हणणार मला वाटतंय जास्त गांजा उडून आलेला असा. विठाला विठाला. श्लोक झाले. अन्नपूर्णे भयो पूर्ण मुच्यतेन कालायम, जठरानलो तृप्ता वसयम, सुपंगती भयान जायते. रसना प्रियांस रसरसीत सगर्भे, सपूर्णोर पारणीर जया, पूर्णाभय जठरानलो तृप्तानाम, मखमखेषु पुण्याय. असे गोड श्लोक झाले. काय जेवली माणसं, सगळ्यांची जेवणं आटोपली. काही काहीचे उपरणे भीतीपोटी जाग्यावची सरली. चला म्हणले पट 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 पट. म्हातारीनं त्या काळात आदला लावला होता वटकन जेवायला. आदला कळणार नाही, तुम्हाला काय आदला कळणार आहे? मी बी तुमच्याच वयातला आहे, पण मला वाचायचा नाद आहे म्हणून कळतोय. आदला, दमडी, कवडी, आडका हे जुने पैसे, डबल पैसा जुने पैसे होते. म्हाताऱ्या लोकांना माहिती आहे. ते आदला लावला वटकनाला. मरणाच्या भीतीनं ते आदला काही काहीनं जाग्यावर ठेवला. तसेच मंदिराकडे आले.
तुकोबारायनी सगळ्याचे ते आदले हातांना नाही जमा केले, ते दुसऱ्याच्या धनाला हात लाईत नव्हते. तुकोबाराय म्हातारीला सांगितलं, हे अमक्या गुरुचं आहे, हे तमक्या गुरुचं आहे, हे अमक्या गुरुचा आदलाही सरला आणि मंदिरात आपण नंतर नेऊन देऊ, पण आजीबाई तू जेवून घे बरं, यजमान जेवल्याशिवाय आम्हाला समाधान नाही. महाराज तुम्ही बाहेर व्हा, जेव ग माय. आणि तुकोबाराय ती म्हातारी जेवस तर थांबले. आणि मग गावातल्या निष्ठावंत 2-3 वार करायला सांगितलं, हिचं हे सगळं घरातलं साहित्य दबून जाईन रे, उचला बरं. महिपती महाराज सांगतात, तुकोबारायच्या शब्दानुसार गावातल्या एका श्रीमंत व्यक्तीनं तिला राहाला वसरी दिली आणि ही घरातून बाहेर पडल्याबरोबर भिंत कोसळली. कोणाची ताकद आहे? ही श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायची. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काळजाचा महिमा ताकद आहे सांगू तुम्हाला. आता या मारुतीरायाचा अधिकार किती मोठा आहे. ज्या तुकोबारायाच्या शक्तीमुळे पाषाणाची भिंत लटकलेली, ते जोपर्यंत म्हातारीला बाहेर घेऊन बाहेर येत नाहीत घराच्या बाहेर, तोपर्यंत भिंत निर्जीव पडत नाही. ही तुकोबारायाची ताकद. आणि ते तुकोबाराय या मालकाला शरण जातात. शरण शरण
कडव्याला जी शब्द लावत जा. शरण शरण जी हनुमंता. कल्पना करा एवढी व्याप्ती तुकोबरायची आणि ते तुकोबराय देहूतले मालक मारुतीरायाला नमस्कार करतात. त्या अर्थी अधिकार किती मोठा आहे बघा. या संन्यासी लोकांचा अधिकार किती मोठा असतो. पुन्हा एक उदाहरण ऐका, वेळेत सोडतो, 1 मिनिट तुमचा घेणार नाही. गरुडध्वज नावाचा राजा आहे, फार मोठा राजा. त्या राजाच्या मुलाचं नाव आहे शंखवेन. अधिकार संपन्न राजा. मुलीचं नाव आहे कुसुमावती. असे नाव ठुज्जा लेकरायचे. नातू झाल्यावर नाच झाल्यावर जिलाबी वाटायला आणि पेढे वाटायला दम नाही आणि नाव ठेवायला ज्याला अक्कल नाही त्याला विचारून ठेवतेत. ज्याला कवडीची माया भाषेत सांगायचं म्हणजे जे सकाळी पाणी नेत नाही त्याला म्हणतात नाव काय ठेवू. त्याला अकलीचा कांदा आहे का त्याला विचारून नाव ठेवत असतात का मूर्खायला. गरुडध्वज नावाचा राजा, शंखवेन नावाचा पुत्र, कुसुमावती नावाची मुलगी. हिचं लग्न झालं आनंद नावाच्या सत्पुरुषाशी. तो फार सात्विक होता. मला फक्त महिमा सांगायचा संतांचा. पण काय होतंय, वापशाल रान असावा, पाच शेवटीलेले असावा, नाना येठण चांगला असावा, आऊत माऱ्यात असावा, बैल चांगले असावा, आऊत हाणायला उलास येतो. कधी कधी असं श्रोते गोड आहेत आपल्या परिसरातले, सात्विक सदाचारी श्रोते आहेत, आनंद वाटतो. हा आनंद नावाचा पुत्र एका विद्वान माणसाचा होता. त्याचा बाप इतका विद्वान होता, नाव सांगत नाही, घरी गेल्या बघा, मोठाले मोबाईल आहेत तुमच्याकडे. इतका बाप विद्वान, पण पोरग थोडं बुद्धीनं कमी होतं. तर बापानं विचार केला आपला अपमान होईल म्हणून पोराला घरातून काढून दिलं. इतका नालायक बाप. त्याचा काय दोष आहे ते मतिमंद जन्माला येणं. अहो अपत्य कर्महीन जन्माला येत असतात ते त्याच्या मायबापाचं पाप असतंय. विठाला विठाला सगळं पुण्य लागतंय. वंशाचं पुण्य लागतं, परिसराचं पुण्य लागतं, साधू संतांचा आशीर्वाद लागतो. हे काय तुमचं आमचं एकट्याचं असतं का? ते काय दोष आहे त्याचा? दिलं काढून. ते एवढं विद्वान झालं, इतकं विद्वान झालं, इतकं विद्वान, त्याच्या विद्वत्तेला हा गरुडध्वज नावाचा राजा भुलला. म्हणजे प्रसन्न झाला. भुलणं शब्द थोडासा वावगा ठरतोय. प्रसन्न झाला आणि मुलगी कुसुमावती नावाची वैभव देऊन टाकली. त्याला सात्विक मुलगी होती. लग्न झालं. काही दिवसाला शंखवेन नावाचा पुत्र मृत्यू पावला. सर्पदंशानं मृत्यू पावला. या संन्यासी लोकात ताकद किती याच्यावर सांगतोय. मारुतीरायासारखे लोक किती अधिकारी असतात याच्यावर सांगतोय. आपण जिथं गेलो का त्या त्या ठिकाणच्या वैभवावर वक्त्यानं बोललं पाहिजे. ही वारकरी संप्रदायाची परंपरा. ज्ञानोबाराय तुकोबारायची विटेवरच्या मालकाची वारी असेल तर त्या वारीच्या प्रसंगामध्ये, सोहळ्याच्या प्रसंगात कीर्तन कशाचंही असू द्या, 5 मिनिटं वारीवर बोलायला पाहिजे. एखाद्या महात्म्याचा समाधी सोहळा असेल, आता नामदेवरायाचा समाधी सोहळा झाला, सद्गुरू सावता महाराजांचा समाधी सोहळा झाला, असे जे ज्या ज्या काळामध्ये त्या 15 दिवसात एखाद्या संतांचे समाधी सोहळे आले की कीर्तन वर्ष श्राद्धाचं जरी असलं तर 5-10 मिनिटं त्या साधूवर बोललं पाहिजे. समय जाणा ही आपल्या संप्रदायाचा नियम आहे. मग आपण मारुतीरायाच्या दरबारात कीर्तन करतो त्यांच्याविषयी आपण बोलायला पाहिजे. वक्ता जर त्या समयाला धरून कीर्तन करीत नसल तर समजायचंय आढाव कापसाचं झाड आहे, खताच्या ढिगावर उगलेलं. विठाला विठाला मला सांगा, आपल्या सगळ्या वारकऱ्यांना, पकवाद्यांना, मला इथं येण्याचा योग माऊली वर्णेकर कोणामुळं आला? मारुतीरायामुळं आला. हो, हे काय अभिषेक ठेवणारे, अन्नदान ठेवणारे एखाद्या तळ्यात थोडे ठेवत होते.
आणि हे न कुठं जरी ठुला तर ह्या थोड्याच येत होत्या. तुम्ही का रिकामे आहेत का याला? दोन गोष्टी आहेत, यांचं श्रद्धेचं आमंत्रण आहे एक, दुसरी गोष्ट अधिक मास महिना आहे, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं मालकाचं अधिष्ठान मोठं आहे. ही ताकद आहे ना, याच्यामुळे ही सगळी लोक आहेत. ते सकाळी आमचा वैभवजींचा ना आमचा फोन झाला, ते गावाकडे होते, येतोच म्हणले, आले वेळेत. काय काय श्रद्धा असते हो काही काही माणसांची, श्रद्धा आहे श्रद्धा आहे. कोण रिकाम आहे मामा सध्या? किती माणसं कामात आहेत सध्या, किती कामात, तरी माणसं येते ती मारुती राहायची ताकद. बघा तो शंखवेन नावाचा मुलगा मृत्यू पावला सर्पदंशाने. काय त्यांचा महिमा सांगतो. सर्पदंश झाला आणि मृत्यू पावला, त्याचा अंत्यविधी झाला. दुःख वाटलं, शोकांकित अंतकरण गरुड ध्वजाचं. इतकं दुःख तो त्या मशानभूमीत जाऊन रडू लागला. तर त्या मशानभूमीमध्ये 3.5 कोटी चंडिकेमध्ये रौद्री नावाची एक देवी आहे. भलत्या देव्या आहेत ना खूप, त्याच्यापैकी तुम्ही एक नवीन देवीचं नाव आहे का, रौद्री नावाची देवी. ही पुराणातली देवी आहे. हे बोकडे गिकडे खाणाऱ्या देवायच्या पुढं नका डोके आपटी जाऊ. बोकडे खाणाऱ्या देवायच्या पुढं जे डोके आपटीते ते पुढच्या जन्मात बोकडे होणार आणि ते ईदीच्या दिवशी कापल्या जाणार. विठाला विठाला. अरे ज्ञानोबराय तुकोबराने सांगितलेले देव मानायचे. शेंदरी हेंदरी ओ न पुजी भूते केते. जे आपल्या पोटा करता भिकमा घ्यायले ते भिकमा घे देव तुमचं काय नीट करणार आहेत. विठाला विठाला. रौद्री नावाची जगदंबा आहे. पुराणात तिला अनन्य स्थान आहे. ही रौद्री नावाची देवी वाणी प्रगल्भ झाली आणि तिची वाणी वाच होऊन बोलू लागली. राजन, माझ्या मंदिराच्या पाठीमागे तू खण, तुझा मुलगा जिवंत करणारा तुला तिथं सापडेल. विज्ञान मानेल न मानेल, मी पुराण सांगतोय. आणि पुराण इथं बसलेल्या कोणाच्याच माणसाच्या आजोबा पंजोबाची जहागिरी नाही. पुराण हे अधिकारी लोकांचे. बरं जाऊ द्या, किती अधिकारी जे असेल ते सोडून द्या, पण पुराणाला देहूतले मालक मानतेत ना, तुकोबाराय मानतेत ना. मग तू म्हण तुम्ही मानित नाही, तू नालायक आहेस. तुकोबाराय जे मानतेत ते आपल्याला मानावं लागेल. पहावे पुराणी विचारोने देहूतले मालक सांगतात. पुराणात रौद्री नावाची देवी तिनं सांगितलं, राजा माझ्या मंदिराच्या पाठीमागे तुझ्या मुलाला जिवंत करणारा प्राप्त होईल. माणसं बोलिले, उत्खनन केलं, प्रेत सापडली आणि मध्ये थोडस खणल्याच्या नंतर एक तेजपुंज महात्मा सापडला. पाहिलं जटा पिंगट झालेल्या, बघितलं कोण? गरुडध्वज जी, पुत्रवंत
आशीर्वाद दिला. एकुलता एक मुलगा वैभवराजे, पुत्रवंत व्हा म्हटल्याबरोबर डोळ्यातून पाणी आलं आणि त्या महात्म्याच्या चरणावर डोकं ठेवलं. गुरुदेव, पुत्रवंत व्हा असा आशीर्वाद दिला. मुलगा होता, मागच्या महिन्यात त्याचा अंत्यविधी झाला. सर्पदंशानं मृत्यू पावला. अरे, आणि माझा शब्द खोटा होईल? मारुतीरायाचा उपासक आहे मी, मारुतीरायाचा उपासक आहे. त्या साधूची ताकद आहे का? मारुतीरायाच्या नित्य दर्शनाचा नियम आणि सांगितलं हनुमंतराय, तुम्ही जेवढं ब्रह्मचर्य पालन केलं तेवढं जरी नाही करता आलं तर विश्वातल्या एकाही स्त्रीचा पदर अंगाला लागू देणार नाही, कपडा अंगाला लागू देणार नाही. इतकी निष्ठा नाना त्या साधूची. आणि देवदर्शनाला जाता जाता एका स्त्रीचा पदर लागला आणि संकल्प केला, अख्खं जीवन आता नुसती तपश्चर्या करायची. मातुड्याचं वारूळ झालं होता होता ते बुजून गेलं. पुराण सांगते मी नाही. एवढी साधना ती फळाला आली. अरे, त्या मारुतीरायाचा कृपा प्रसाद लाभलेला मी व्यक्ती आहे. जियेचा अंबर स्पर्शिला काय. एक पुराण सांगते, एक पुराण वाचा कधी कधी योग आला तर. अंबर म्हणजे वस्त्र, काया म्हणजे शरीर. त्यागिली धरा जयाने. धरा म्हणजे पृथ्वीवर वरी फिरणं त्यागून दिलं आणि तपाच्या साधनेला बसला. पुत्रवंत हो असं म्हणावा. अरे कुठं केलती अंत्यविधी? बाजूला रौद्री नावाच्या देवीच्या पुढे मशानभूमी आहे, तिथं गेले. तिथली मुठभर माती घेतली आणि काय साधना मारुतीरायाचं चिंतन केलं आणि त्याच्यातून पुत्र जीवविला. गरुड ध्वजाचा पुत्र, गरुड ध्वजाचा. अष्टम स्तबकामध्ये वाचा, 8व्या क्रमांकाचं स्तबक आहे, त्याच्यात वाचा. तुम्हाला हा कथा प्रसंग ऐका येईल. परीक्षितीची जीवन उत्क्रमण क्रिया आणि हा प्रसंग त्याच्यासोबत आलेला आहे. इतकी मोठी शक्ती. कल्पना करा, मारुतीरायाचा कृपा प्रसाद असलेला एक व्यक्ती, गरुड ध्वजाचा शंखवेन नावाचा पुत्र जाळल्याला उठून बसू शकतोय. ही मारुतीरायाच्या भक्तात इतकी ताकद आहे. तर मारुतीरायात किती ताकद असेल म्हणून पहिल्या कडव्यात
सज्जनांनो, कल्पना करा काय मोठी शक्ती आहेत मारुतीला. ज्यांचा कृपापात्र असणारा सुजान नावाचा भट, त्याने गरुड ध्वजाचा पुत्र जिवंत करावा. ही मारुतीरायाच्या भक्तात ताकद आहे. मारुतीराय किती मोठे असतील. एक मुद्दा सांगतो, आपला वेळही संपतो तेवढ्या वेळात. प्रभू रामचंद्र कुंभकर्णासोबत युद्ध करू लागले आणि कुंभकर्णासोबत युद्ध करत असताना इतके प्रभू रामचंद्र जर्जर झाले. खर तर कुंभकर्णाने टाकलेली अस्त्र शस्त्र प्रभू रामचंद्रांनी ती फेटाळली, ती ताडण केली, ती लोटली. पण विजा झाल्या अंगाला, थोड्या थोड्या विजा झाल्या प्रभू रामचंद्राच्या अंगाला. पण प्रभू रामचंद्राने जेवढी अस्त्र शस्त्र टाकली, उदबत्तीची काडी टोचल्या इतकं पण कुंभकर्णाला त्रास झाला नाही. त्याला घाम नाही, तो दमला नाही, त्याचा श्वासोश्वास रोखला नाही, काहीच नाही. प्रभू रामचंद्र विचार करत होते, आतापर्यंत इथे चाललेल्या या समुद्राच्या तीरावरच्या युद्धावर आपण अमाप प्रयत्न करून कितीतरी राक्षस मारली, हे बेट चाल दमत पण नाही. काय मदोन्मस्त मस्ताडेलय, काय भयावह शक्ती, किती भयंकर भीषण शक्ती याच्यात, काय ताकद आहे याच्याकडे, हे बेटा ऐकत नाही आपल्याला. थकले प्रभू रामचंद्र. आणि युद्ध त्या दिवशी सूर्यास्ताला जायच्या वेळेला युद्धाला पूर्णविराम असतो. अशा वेळेला भगवंताला वाटलं, आजच्या तिथीला आजच्या दिवशी आपण सूर्यवंशात असताना सूर्याच्या प्रकाशाच्या सानिध्यात आपल्याला हार पत्करावं लागती. याचं दुःख पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारात प्रभू रामचंद्राला झालं. दुःख ठराविक जागेवर सांगता येते. तू मला लय नाद असतो, कुठेही दुःख सांगायचा नका सांग जाऊ, काय फायदा नसतो. ज्या बाईला कवडीची अक्कल नाही तिच्यापाशी काऊन तुम्ही पसाभर पाणी डोळ्याचं गाळीता. तितकं जर महादेवापाशी गाळलं, तितकं पांडुरंगापाशी गाळलं, जगदंबेपाशी गाळलं, फोटो एखा तुळशीपाशी डोळ्यातलं पाणी गाळलं तर त्या प्रसन्न होत्या. ह्या येडपट बाईला दुःख सांगून, काही एक बाई एक सून अशा बाईला दुःख सांगून लागली, बाई काकू मै सासू मला लयच त्रास द्याली बाई, कसंच जगावं कळणं. आणि तिला सांगायली हिनं तिन्ही सुना फुकून द्याल त्या. जिनं जित्यात तिन्ही सुना फुकून दिल्या, तू कशाला सांगायली मंजुळा तिला, पाप लागन तुला. विनोद नाही, माझं मत आहे दुःख त्या व्यक्तीला सांगा जो आपलं दुःख निवारण. देवा सांगू सुख दुःख सांगू सुख दुःख. एक तर देवापुढे सांगायचं, एक तर संतांपुढे सांगायचं. आणि तिसरा मुद्दा लक्षात ठेवा, त्यानं नाही दुःख निवारण केलं तरी त्याला सांगा, त्यानं आपलं दुःख दुसऱ्याला पेरून सांगू नये. म्हणून एक मने रडून ऐकत येत हसून सांगत येत. अशा नालायकाला माणसांनी सुद्धा दुःख सांगू नये आणि अशा नालायक बाईला तुम्ही सुद्धा दुःख सांगायचं नाही. आपल्या दुःखाचे पंचनामा सर्वत्र चर्चा करते. अशा बाईला काय सांगायचं? ती तुमच्यापासलं दुःख रडून ऐकतीन, शेजारणीला सांगती बरं झालं,
हिचे सुनानं दात पाडायला पाहिजे होते. किती अवघड काम, आशांना सांगायचं नाही. विटेवरच्या मालकाला दुःख आहे, प्रभू रामचंद्रांना दुःख आहे. ते दुःख शेवटच्या टप्प्यात सांगितलं इथं बसलेल्या मालकाला. मारुतीरायाला दुःख सांगितलं. पवनसुता, ए हनुमंता, जी मालक, जी 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 जी, शेवटचा पुरावा जी. अरे कुंभकर्ण मला वाचू देत नाही रे, वाचू देत नाही. कुंभकर्ण जगू देत नाही मला. मारुतीराय प्रभू रामचंद्राला म्हणले, भगवान आमच्या सारखे तुमच्या पाठीमाग असल्यावर कुंभकर्णाची काय मायवेली तुम्हाला त्रास द्यायची. तितके बळकट लोक माग पाहिजे बर का. इतके इमानदार माणसं मोठ्या पुढाऱ्याच्या माग असले की त्याला अडचणच नाही. आणि फुटके दूरनं वरण टाकलं, चपाती येऊस तरच वरण गळून गेलं, म्हणजे कोरडीत चपाती खाला. अशी फुटके दूरनं ज्याच्या माग आहेत का त्या पुढाऱ्याचं काय खरं नसते. म्हणून त्यानं फुटके दूरनं संगत वाचत नाही, दिसला की उचलून फेकायचा फुटका दुरण. वागीकर दादा आहे का तिथूनच. पळसाचा असू कशाचा असू दुरण, पण फुटका नसला पाहिजे. वरण टाकलं, चपातीची वाढ येऊस तरच भातातून वरण पतरवाळी फोडून खाली, ते दुरण कामाचा नाही. निष्ठावंत लोक पाहिजे. मारुतीरायानं सांगितलं मी आहे पाठीमाग आणि चिरंजीव आहे, काय कोणाची मायवेली मला मारायची. आणि जर तुम्हाला मृत्यू त्या दिवशी येईल, आधी पठ्ठ्या मरेल, आधी पठ्ठ्या मरेल, मग तुम्हाला मृत्यू. काय निष्ठा हो लोकांची आहे, काय श्रद्धा या लोकांची. प्रभू रामचंद्र म्हणले, हनुमंता गप्पा तुझ्या गोड वाटायल्यात रे, तुझं माझ्यावर प्रेम आहे. मालकाचा पुरावा एक आहे, रामा गड्याची आवडी मोठी, मनोन लंके पेन रे. भगवान प्रभू रामचंद्राची मारुतीरायाला आवड होती, फार आवड. म्हणून तुझ्या श्रद्धेच्या प्रेमाचे हे चुटके, ह्या गप्पा मला गोड वाटतात, पण ते मारतं रे मला, मी वाचत नाही. सर्व अंग स्वेदे भिजिले, स्वेद म्हणजे घाम, सगळं अंग घामाने भिजलंय. आणि तू काय गप्पा मारतो. ऐका म्हणे प्रभू, किती वेळ बाजू आहे अस्तमानाला, तास सवा तास, थोडस दम धरा म्हणे, मी पाहतो त्याची सोय. आणि मग इथे बसलेले मालक, हे मालक एका बाईकडे गेले, जाऊनही संन्याशानं बाईकडं, पण गेले एका बाईकडं. ती बाई होती सटवी. सटवी कोण असते माहिती आहे का, बायकांना माहीत असतंय सटवी. पाचवीच्या दिवशी सटवीचे चित्र काढीत असते, हळद कालितेत, आणि एका सटवीचे वरी पाय, एका सटवीचं खाली डोसकं, असे चित्र काढतात का नाही. मी काय बाळातीन झालो नाही, पण मला वाचून सांगायचा नाद आहे. विठाला विठाला.
वेळ आहे ना थोडस. मारुतीला एका स्त्रीकडे गेले. शेवटचा पुरावा, वेळ घेणार नाही जास्त. संन्याशानं बाईकडे जाऊ नये. त्यातली त्यात लग्न करणाऱ्यानं सुद्धा दुसऱ्या बाईकडे जाऊ नये. तर संन्याशाचं तर लय लांब झालं. सटवीकडे गेले. 7 सटव्या आहेत. बायकांना माहीत असावं 2-3 सटव्यांची नावं. आपण एखाद्या नालायकपणा केल्या तील म्हणते काय त्या सटवीच्या नादी लागल्या. यायला सटव्या नसतात म्हणे, सटव्या त्या असतात. माणसाचं भविष्य लिहिणारी सटवी साहेब, राक्षसाचं भविष्य लिहिणारी सटवी. मारुती राय त्या सटवीकडे गेले की ती राक्षसाचं भविष्य लिहित होती. काय त्यांचा महिमा सांगतोय, शेवटचा पुरावा. दर्शन घेतलं तिचं. गरज किती खाली वाकवते पहा माणसाला. मारुतीराय विश्वातला 1 नंबरचा महात्मा, 1 नंबरचा महात्मा. मगाशी तुम्हाला एक वर्णन ऐकलं ना तुम्ही गरुड ध्वजाचं. मारुतीरायाची भक्ती करणाऱ्या व्यक्तीला दर्शन घेता घेता पदर लागला एका बाईचा, तर त्यानं खड्ड्यात तपश्चर्या केली. खड्ड्यात पदर लागला. तर ज्यानं लग्न नाही केलं त्याला साबणाची आडूटाईच कशी पाहता येईल. त्या बायकाला तर कपडेच नसतात. माझ्याकडे काही मोठा मोबाईल नाही, पण कोणाच्या घरी लवकर गेल्यावर TV पाहायला भेटते ना, ते तिथं ते ॲडव्हर्टाईज पाहायला भेटते. किती घाण येते लक्षात घ्या बरं. नुसता तो पदराचा स्पर्श झाला तर खड्ड्यात तपश्चर्या. तर मारुतीराय किती टोकाचे असतील. पण एका सटवीचं दर्शन घेतलंय. दर 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 घाम आला त्या सटवीला. तिला घाम येण्याचं कारण एकमेव होतं साहेब. सटवी ज्याच्या भाकरी खात होती त्या मालकाचं नाव होतं रावण. जगातला 1 नंबरचा श्रीमंत. तुकोबाऱ्यांनी ज्याच्या संपत्तीचं वर्णन केलं. एक. आणि दुसरी गोष्ट 6 गुंडातला 1 नंबरचा गुंड. रावणासारखा गुंड कोणीच नव्हता. 6च गुंड वाचण्यात आले माझ्या, त्याच्यापैकी 1 नंबरला रावण होता. श्रीमंतीच्या बाबतीत पाषाण परीस भूमी जाबोनंद. वंशाचा संबंध धातयाचा डायरेक्ट ब्रह्मदेवाशी संबंध होता. दुसरी श्रीमंती सांगू का साध्या भाषेत. रावणाच्या पूर्वेकडचं कंपाऊंड, गावकोस कळणार नाही, कंपाऊंड सांगतो. हे कंपाऊंड भांबळे साहेब, त्याच्यातला 1.5 फूट कोपरा जर कोरला तर 35 बारे आमदार होता येते. गळ्यात शपथ, मी काय खोटं सांगत नाही. मला सगळं राजकारण कळतंय, फक्त पडायचं नाही. कारण सांगतो, 269 किलोमीटर लांबीचं भिताड. मी काय गांजावडीत नाही, मी वाचून सांगतोय. आतापर्यंत एकही गोष्ट पुराणातली कोणाचं ऐकून सांगत नाही. ऐकिलं 6च लोकांचं, त्याच्यापैकी माधव महाराज मगर सुरजखेडकर. विठाला विठाला. 269 किलोमीटर लांबीची भिंत, 11.5 फूट उंच आणि 4.5 फूट रुंद. तर 4.5 फूट रुंद आणि 11.5 फूट उंच, तितकाच जर 1.5 फुटाचा कोपरा काढला तर एकाही माणसाला रुपया द्यायचा नाही. तालुक्यातल्या प्रत्येक बाईला नेकलेस द्यायचा. त्यानं किती येड्यावानी करू द्या, ती अशी शेंडीत पिळी. ती मुकाड्या बास. हळदीच्या अंगापासून आले तेव्हा फुटका मनी केला नाहीस, त्या बोवानं नेकलेस द्याला. हे बटन दाब, दाब, हे बटन दाब. कशा हसत्यात बघा. मी हे रामायणातलं सांगायलो. द्वारकाबाई, सखूबाई, वत्साबाई, अंतिकाबाई, मंजुळाबाई, आताच नाही सांगायलो. इतका मोठा श्रीमंत रावण साहेब. आणि तेवढ्या मोठ्या श्रीमंत रावणा सटवीला घाम का आला. मारुतीरायन पाय पडल्या की एवढा मोठा श्रीमंत रावण, पण त्याच्या दाढीन मिशा इथं बसलेल्या मालकांना जाळल्या. हनुमंत महाबली.
रावणाची जाळी एक पुन्हा एक पुरावा आहे. येणे जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. देहूतले मालक म्हणतात त्या नालायकाची नगरी जाळून टाकली. ती ताकद मारुती राहायची, ती सटवी थरथर थरथर घामाला मार्गदर्शन घेते. काय काम? काही नाही बाई. एक बोलू का? रावणाचं भविष्य तूच लिहिलंस का? हो म्हणे, मीच लिहिलं. काही माणसं प्रारब्धाला मानित नाहीत. एक जण म्हणला मी नशिबाला मानित नाही. तुमच्यातलं उदाहरण सांगतो राजकारणातलं. अंगावर घ्यायचं नाही बरं. मी परिसरात कशामुळं भेटतो? जग शक्यतो परिसरात लय टाळीतो. लांबला गेल्यावर काय ताण नसते आपलं. एवढं एखाद्यानं म्हणावं मलाच टाचका हाणला काय, ते नाद नाही आपल्याला. आणि गरज बी नाही साहेब कोणाचे उकांडे उकरायची. पाईप द्यायलाय पंढरपुरातल्या मालकान बारीकसा पैशाचा, त्याच्यामुळं कशाला इचकायचं कोणाचा आगाव. पण पुरावा मानतो तुमच्या पुढे. काही माणसं प्रारब्धाला मानित नाही. मूर्खपणा आहे प्रारब्धाला न मानणं. बरं ठीक आहे, शेतात काम केल्यावर पीक येते याबद्दल मान्य आहे. पण उद्या ज्वारी काढायला जायची म्हणून आज संध्याकाळी गाराचा पाऊस पडला. आता ज्वारी पिरली असं कळतच नाही, बोरी करते. हे कोणाच्या हातात आहे? त्याच्या. आपलं प्रारब्ध गहन असलं की त्या काही गोष्टी होत नसतात. प्रारब्ध मानावंच लागतं. भविष्य सटवीनं रावणाचं लिहिलं. रावणाचे 2 भविष्य होते. रावणाला मारणार कोण? रावण राज्याधिष्ठित किती होईल? 19 प्रकरण आहेत आणि कुंभकर्णाचं एक प्रकरण. तर रावणाला मारणार कोण आहे? सूर्यवंशातला राजा. कुंखात हात बुडिले. रावणानं आपल्या कपाळावर हाताशी चिटकिल्याबरोबर अक्षल शयवृद्धी रघुवंशानाम अजसुपुत्रेषु दशरथायाम दशरथो सर्व रामानाम तुम हस्ते न जायते नैवम गिरगावकर लिखितम. हे काय गिरगावकरांनी थोडं लिहिले? हे भविष्य होतं. अहो राम आपल्याला मारणार आहे हे रावणाला दशरथाच्या लग्नाच्या अगोदर कळालतं. म्हणून दशरथ राजाचं वऱ्हाड रावणानं समुद्रात बुडिलं. पण नवरी वाचलीच. नवरी. झालेच राम आणि वाजिलाच रावण. प्रारब्ध आहे. मानित नाहीत माणसं. 2-4 पुस्तकं शिकल्याला म्हणला काय नशीब मानायचंय. एका जाग्यावर एका इलेक्शन मध्ये इकडचे 9 लोक आले आणि इकडचे 9 लोक आले. 18चं मतदान होतं. ते 18 मेंबर असतील ना. मग या एक गटातले 9 आले, ह्या गटातले 9 आले. आता सभापती कोणाचा करायचा? रुपयाच्या हातात. असंच असतं ना साहेब. मग रुपया फेकला. दोन्ही इतके रगील होते, नशीब मानितच नाहीत म्हणले. आणि रुपया फेकल्यावर एक जणाच्या नावानं पडला. कस काय? आणि नशीब मोठ्या पठ्ठ्याचं हाणायला पाहिजे तुला. आता कस काय नशीब मानतो? मानावंच लागते. प्रारब्धाचे ललाटीचे लिहिले नपुषे काही केले. प्रारब्ध आहे. मला तुम्ही 2 कोटी दिले येरी म्हणालो बरं मी. हो, मी परभणी जिल्ह्यातल्या कुठल्याही नेत्याला 1 रुपयाचा त्रास देत नाही. आणि कामं पडलं नाही ना. तुम्ही वाईट हेत असं नाही, चांगली माणसं आहेत. पण मला काम नाही पडलं. बायको एकच आहे आणि कामाशी काम. हे कीर्तनाचं जमिनीतलं शेतीतलं भरपूर येत आहे मला. त्याच्यामुळे तुम्हाला त्रास नाही. जे दिवशी उडन ते दिवशी पाहू. मग बघून घेऊ. काय सांगू लागलो? हा नशीब. भविष्याला मानावला. हा मला 2 कोटी रुपये दिले. इथं आलतो. तुम्ही ते पैशाचंच विसरून गेले पटकन. तुम्हाला वाटलं गेल्यावर मागतं काय? उदाहरणार्थ तुम्ही मला साहेब 2 कोटी रुपये दिले आणि माझं नशीब जर खोटं असेल, वाल्होरला जाताना जर अटॅक येऊन गिरगावकर जर मेला तर 2 कोटी काय करू तुमचे? म्हणून लक्षात घ्या सज्जनांनो, माणसानं नशिबाला भांडलं पाहिजे आणि ते नशीब घडवायची ताकद त्या संत लोकात असते. हे कधी लक्षात ठेवा. भविष्य सटवीला विचारलं, कुंभकर्णाचं भाकीत सांगशील? सांगितलं.
ते 6 महिने झोपतोय, इतकं खातोय, असं मारुतीराय म्हणले गर्दा इचकू नकोस, मुद्द्याचं सांग, तो कशानं मरतो. ती म्हणली बाई रावण आम्हाला भाकरी खालतून त्याच्या विरोधात कसं आगाऊच धंदा झाला ना, गाडीत त्याच्या बसायचं, मतदान तुम्हाला कसं काय आणायचं, असं चुकीचं होणार नाही म्हणले. रावण मारुतीराय म्हणले मुकाट्यास सांग, मी काय बाई मारीत नाही, पण तू घर फुकून दिल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेव. तुझ्या मालकाच्या दाढी मिशा जाळल्या, तुला फुकायला किती वेळ लागन. लोकडे ते मारुतीराय होते. मारुतीराय बाई लटलट हल्लीन म्हणली त्याला मरण एका गोष्टीने, पण मी कानात सांगते. मारुतीराय म्हणले तू जर संन्याशाच्या कानात बोललीस तर बाकीचे लोक म्हणतील मारुतीरायच्या कानात एक बाई बोलत होती. माणसं लय आगाव येत ना, माणसं म्हणजे साहेब या आग्या मावळाच्या माश्या आहेत. आग्या मावळाच्या माश्या, ज्यानं धुपण आणलं का त्याला कांदा काढू देतात, धुपण गौरीचं त्याला कांदा काढू देतात, आणि गण लावणार फिरणं की त्याला डसत्यात. तर तसे माणसं आहेत, काय चर्चा करतील त्याचा मेळच नाही ना. मारुतीराय म्हणले कानागिनात काय नाही, लिहून दे. ती म्हणली मला लिहिता येत नाही. मग भविष्य कसं लिहितीस, ते मारुतीराय आहेत ना, बुद्धिमत्तान वरिष्ठम. लिहि म्हणे, लिहून दिली, चिठ्ठी वाचिली, आले वापस. 15-20 मिनिटं शिल्लक होते सूर्य मावळायला. काय त्यांचा महिमा सांगतोय. मारुतीराय प्रभू रामचंद्राच्या पाठीमागे उभे आहेत. बोलण्यात वेळ घालायचा नव्हता. मारुतीरायचा प्रभू रामचंद्राचा प्राण कंठाला आलता. इथं तात्काळ कुंभकर्ण प्रभू रामचंद्राचा शेवट करीत होता. तेवढ्या अवकाशात मारुतीराय पाठीमागे उभे आहेत, आणि मारुतीरायनं शेपटीला असं चोंभाळलं. शेपटी फार अधिकारी आहेत मारुतीरायची, आणि शेपटीला सांगितलं बाई तू जाय आणि प्रभू रामचंद्राच्या काखेत अशा गुदगुल्या कर. तर शेपटी मारुतीरायला म्हणली रात्रंदिवस तुम्ही ज्या देवाचं नाव घेता त्याची चेष्टा कशी करता येईल. मारुतीराय म्हणले त्याला वाचिण्यासाठी चेष्टा करायची. डॉक्टरनं एखादी जागा ऑपरेट केली म्हणजे चिरली, त्याचा काही दोष असतो का. त्याच्यातला आजार बाहेर काढण्यासाठी डॉक्टरनं ते ऑपरेट केलंय, ऑपरेशन केलंय, त्याचा काही विरोध थोडाच आहे. त्याला काही द्वेष म्हणत असतात का, त्याला म्हणतात का डॉक्टरनं मोहपोट कापलं, अरे ते कापल्यामुळेच वाचलास, मोठा गोळा निघला ना तुझ्या पोटात. तसं शेपटीला मारुतीरायनं सांगितलं भगवान प्रभू रामचंद्राची चेष्टा करावी ही माझ्या रक्तात नाहीये, पण हे काम केल्याशिवाय मालक वाचत नाही, तुला गुदगुल्या करावं लागतात. आणि मग तिनं असं आधार माधार गुदगुल्या केल्या. तिला वाटलं प्रभू रामचंद्रानं झटका दिला तर शेपूट तुटन, आणि शेपूट तुटली तर हे बिना शेपटीचं होईल. एकदा झालंय रामेश्वरला तो प्रसंग वेगळा. म्हणून ती शेपटी आधार माधारा असं करायची. प्रभू रामचंद्र 2-3 बारे असं, पण मागं पाहत नव्हते ना. मागं बघावं तर ते मारतंय, युद्धात नियम असतात. मारुतीरायन तिला दटीलं नीट करणं गुदगुल्या. जास्त गुदगुल्या केल्याबरोबर प्रभू रामचंद्र संदिशी मागं पाहिले. कोण रे, कोण आहे म्हणून पाठीमागं पाहिलं की मारुतीराय दिसले. आणि भगवंतानं सांगितलं हनुमंता तू एवढा विचित्रपणा करावा असं मला वाटत नव्हतं, तू असा विचित्र वागशील असं मला वाटत नव्हतं, शेवटी तुम्ही वानरच. मारुतीरायने सांगितलं प्रभू आम्ही किती विचित्र आहेत हे नंतर ठरवा, पण एकदा तिकडं बघा बरं. वापस बघितलं तर साहेब कुंभकर्ण मरून पडला होता. आणि मग प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातून पाणी आलं आणि विचारलं हनुमंता तू कसं मारलंस रे त्याला. गेल्या 4 दिवसापासून युद्ध करतोय ते बेटा मरत नाही मला, आणि तू मारलंच कसं. तर मारुतीरायने सांगितलं मी नाही मारलं, तुम्हीच मारलं. काय वेड्यासारखा बोलतो म्हणे, गुदगुल्या काय करतो मला, ते तिकडं मारतोस काय, आणि माझं मोठेपण काय गातो. ऐका ना म्हणे प्रभू त्याला वरदान असं होतं जोपर्यंत विरोधकाची पाठ पाहत नाही तोपर्यंत ते मरत नाही. सटवीचं वरदान होतं चौधरी साहेब, जोपर्यंत विरोधकाची पाठ पाहत नाही तोपर्यंत कुंभकर्ण मरत नाही. आणि सूर्यवंशातले लोक पाठ दाखीत नव्हते, गुदगुल्याच्या निमित्तानं वापस फिरले आणि पाठ बघितली, आणि मग कुंभकर्ण मारल्या गेला. शक्ती कोणाची सज्जनांनो, या मारुतीरायाची. म्हणून माऊली पहिल्या कडव्यात म्हणतात
ही ताकद मारुतीरायांची. जर मारुतीराय त्या सटवीकडे गेले नसते तर कुंभकर्ण मृत्यू पावला नसता. हा महिमा आहे संतांचा, म्हणून काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी. 5 ते 10 मिनिटात पूर्ण विराम करू. या लोकात ताकद किती मोठी असती संतात. निळोबाराय तुकोबारायांचे निष्ठावंत भक्त खासदार साहेब, फार निष्ठावंत भक्त. निळोबारायांची तुकोबारायावर इतकी निष्ठा इतकी निष्ठा इतकी निष्ठा की त्यांनी पंढरपुरातल्या मालकाला एकदा वापस केलं. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. हे जगदानंद कंद जगतपतये, तुला आमंत्रण नाही, तू आलास कसा. देवाला म्हणाव, देवाला. त्याच वाक्यात एक वाक्य अभंगात, निळा म्हणे आम्ही नोळखोजी देवा. तुकला धावा करीतास,
मोजक्या वेळात सांगतो. का म्हणतात निळोबार आहे संतांचा महिमा? 2 पुरावे बारीकशे देतो, एक आपल्या जिल्ह्यातला देतो. आणि संताजी महाराज नावाचे एक संत होऊन गेले साहेब. त्यांचा व्यवसाय होता घाण्यावर तेल काढणे साहेब. तेल व्यवसाय होता. माणसांनी व्यवसाय केला पाहिजे. मोठ्या महात्म्याचं उत्तर भारतातल्या एका संतांचं वाक्य, हरि का नाम पेट का धंदा न करे वो मूर्खांदा. मिळेल त्या वेळात भजन करायचं. कापसाला, गव्हाला, ऊसाला, ज्वारीला शेतात काम करताना सोडून काम बंद करून जर भजन करीत असेल तर मूर्ख. काम संपल्यावर भजन करायचं. कामामध्ये काम काही मना राम राम. मालकाचा पुरावा आहे. हे काम करून भजन करायचं. नवऱ्याला डबा द्यायचा सोडून जर तुळशीला येडे घालीत असेल तर ती बाई चुडेली. नवऱ्याला जर डब्बा त्याला ऑफिसला जायचा असेल, राजकीय क्षेत्रातला असेल, तो शैक्षणिक क्षेत्रातला असेल, व्यापार क्षेत्रातला असेल साहेब, किंवा भजने असेल, कीर्तनकार असेल, नवऱ्याला गडबडीत निघायचं, त्याला डब्बा द्यायचं सोडून ती म्हणली जरसं थांबा, नाही तर तिकडं डबरोट्या खा, मी तुळशील पाणी घालायले. तू तुळशील पाणी नाही घातलंस, तू ह्यातन शेपुडीत काही फरकच नाही. तुळशीला लुचलंच समजायचं. मी साध्या भाषेत सांगतो, त्याचा पुरावा आहे. भरतारे वचम भोक्तव्या यतम यत परमार्थो निपुण स्थितो कामिनी अजायाम भयस्थिता नैवम गांजा कसम लिखितम. मालकाच्या पोटाची व्यवस्था न करता जास्त तुळशीला येडे घालती ती आजा म्हणजे शेळी आहे. मालकाचा पुरावा आहे. गिरगाव करम नैवम लिखितम. आपलं लिहिणं नाही. सगळ्यात मोठा परमार्थ, बाईनं आपल्या नवऱ्याची सेवा करायची. जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडते का, तिनं भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. तुम्ही ऐकताल, मो तुमच्या जिल्ह्यातला आहे, तुम्ही ऐकताल, तुम्हाला नाही पटलं तरी ऐकताल, पण परमार्थातला विद्वान माझी कॉलर धरून विचारीन, बाळ्या कशाच्या आधारावर बोलतोस? आधारावाचो वारकरी संप्रदायातल्या वक्त्याने पुराणाचा आधार नसताना बोलणं म्हणजे गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागतंय. गौ मासां भक्षन्ति पातकास्तितो यो अभद्रम वाच वक्तव्यम पुराणम नैवम आश्रिता. पुराण ज्याला मानित नाही त्या गप्पा वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांनी बघबग कीर्तनात बोलायच्या नाही. बाईचा सर्वात मोठा देव आपला पती. जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडती तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया नाही पडलं तरी चालते, इतकी ताकद आहे. आणि नित्य नियमानं जी पाया पडती तिची ताकद सांगू. काशीतले मालक भगवान शिवशंकर आणि पंढरपुरातले मालक भगवान पांडुरंग परमात्मा नवऱ्याच्या 3 टाइम पाया पडणाऱ्या बाईच्या पाया पडतात. तिची देवावरी सत्ता निष्ठा आहे. अशी निष्ठावंत पत्नी संताजी महाराजांची होती. संताजी महाराज गावी गेले, तेलाचा धंदा होता आणि तो तेलाचा धंदा थोडासा गावी गेल्यामुळं तो घाणा हाणायचं राहिले आणि लोकांचे वरवे होते, ते तेल द्यायचं राहिलं साहेब. मग लोक बोलू लागले. लोक बोलू लागल्यावर इतके घाण शब्दात खासदार साहेब लोक बोलले की त्या दारातल्या घाणा वढायच्या बैलाला सुद्धा वाघीकर दादा रडू आलं. बैलाला रडू आलं बैलाला. आणि मग काय करावं, पण आता त्या बैलाला कोणी सोडत नव्हतं आणि सोडलं त्या बैलाला घाण्याला झुपलं तर ते बैल घाणा वडीत नव्हता. संतांचा अधिकार किती मोठा आहे. शेवटचा पुरावा आहे का, मी बंद करणार होतो पण तुम्ही आले म्हणून 10 मिनिटं पुढं सरकतो.
पुतण्या होता महाराजांचा, उद्योग केला पाहिजे माणसाने, आपल्या वाट्याला जे येईल ते उद्योग करायचा, शेती असेल, व्यापार असेल, काय असेल, देवानं राजकारणाचा पिंड घडवला असेल